नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे मान्सूनचा विरोधाभास. एकीकडे मान्सून वेळेवर येतोय अशी आनंदाची बातमी आहे, पण त्याच वेळी दुष्काळाचं सावटही घोंगावतंय. हे असं कसं? चला तर मग या एक्सप्लेनरमध्ये थेट मुळाशी जाऊया आणि पाहूया हा निसर्गाचा खेळ नेमका कसा चालला आहे. आता तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल की जर मॉन्सून अगदी परफेक्ट वेळेवर येतोय तर मग दुष्काळाचा धोका कुठून आला. म्हणजे बरोबर पाहता हे सगळं खूपच पॉझिटिव्ह वाटतं, बरोबर? पण खरं सांगायचं तर यामागे एक मोठा धोका लपलेला आहे. हे दोन अगदी विरुद्ध वाटणारे ट्रॅक एकाच वेळी कसे धावत आहेत हे आपण आता टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, मान्सूनचं वेळेवर आगमन आणि त्यातून निर्माण झालेलं सकारात्मक वातावरण. बघा, यंदा मान्सूनने अतिशय दमदार एंट्री केलीय. तो अंदमान आणि निकोबार बेटांवर वेळेवर पोचलाय आणि फक्त पोचलाच नाही, तर श्रीविजयपुरम सारख्या भागात त्याने अक्षरशः जोरदार हजेरी लावलीय. बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्राचा बराचसा भाग त्याने व्यापलाय आणि येत्या 3-4 दिवसात अरबी समुद्रातही त्याची प्रगती अपेक्षित आहे. थोडक्यात सांगायचं तर ही आकडे मान्सून वेळेवर दाखल होण्यासाठी एक अतिशय आशादायक चित्र उभं करत आहेत. आता या वेगामागे रहस्य काय आहे? तर पश्चिमेकडून येणारे वारे. हे वारे ताशी 35 ते 45 किलोमीटर या जबरदस्त वेगाने वाहत आहेत. विचार करा, याच वेगामुळे मान्सूनला पुढे सरकण्यासाठी एक जबरदस्त पुश किंवा गती मिळाली आहे. हवामानशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर हा मान्सूनच्या प्रवासासाठी अगदी परफेक्ट सेटअप आहे. म्हणूनच इथला सर्वात महत्त्वाचा टेकअवे हा आहे की येत्या काही दिवसांत मान्सून वेगाने पुढे सरकण्यासाठी अगदी पोषक आणि अनुकूल वातावरण तयार झालं आहे. सर्व गोष्टी अगदी मनासारख्या घडतायत आणि सर्वांसाठीच, विशेषतः शेतीसाठी, हा एक मोठा दिलासा ठरू शकतो. पण इथूनच कथेला एक वेगळं वळण मिळतं. भाग 2, घोंघावणारं एल निनोचं संकट. हवामानातील एक अत्यंत गंभीर ट्विस्ट. एका बाजूला हे सगळं सुरळीत वाटत असतानाच अमेरिकेच्या CPC सेंटरने एक अत्यंत गंभीर अंदाज वर्तवला आहे. त्यांनी जाहीर केलेला डेटा या संपूर्ण मान्सून हंगामावर एका मोठ्या संकटाची सावली निर्माण करतो. आणि हा फक्त हवेतला अंदाज नाहीये, तर त्याचे ठोस पुरावे समोर येत आहेत. हा आकडा खरोखरच धक्कादायक आहे. लक्ष देऊन ऐका. एल निनो याच म्हणजे अगदी जून महिन्यातच सक्रिय होण्याची तब्बल 82% शक्यता आहे. होय, 82%. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात सलग 5 महिन्यांपासून तापमान सातत्याने वाढत चाललंय आणि त्याचेच हे थेट परिणाम आहेत. साहजिकच इतकी मोठी शक्यता असल्यामुळे मान्सूनच्या अगदी सुरुवातीलाच एक मोठं विघ्न उभं राहिलंय. पण खरी गोम तर पुढेच आहे. हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी एका गोष्टीकडे लक्ष वेधले. एकदा का हा एल निनो सुरू झाला की तो तसाच सक्रिय राहण्याची तब्बल 96% शक्यता आहे. याचा अर्थ काय? तर हे संकट काही 4-2 दिवसांचं किंवा आठवड्यापुरतं नाही, तर ते दीर्घकाळ टिकून राहण्याची दाट शक्यता आहे. आता वळूया भाग 3 कडे. तज्ज्ञांचे इशारे आणि दुष्काळाची ही नेमकी यंत्रणा कशी काम करते ते पाहूया. आता हे सगळं कसं घडतं ते थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. होतं काय? पहिल्या टप्प्यात प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातलं तापमान वाढतं. मग दुसऱ्या टप्प्यात हा तापलेला महासागर अक्षरशः एका चुंबकासारखं काम करतो आणि भारताच्या मान्सूनचं जे हक्काचं बाष्प आहे ते स्वतःकडे ओढून घेतो. आणि याचा अंतिम परिणाम काय होतो? तर आपले मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि भारतात पावसाचं प्रमाण घटतं. म्हणजे प्रशांत महासागर तापल्यावर आपला हक्काचा पाऊस कसा हिरावून घेतला जातो आणि दुष्काळाची भीती कशी वाढते, याचे हे एक अत्यंत स्पष्ट आणि तितकंच भयंकर उदाहरण आहे. आता तुम्ही म्हणाल की ऐतिहासिक डेटा काय सांगतो? तर मयुरेश प्रभुणे यांच्याच शब्दात सांगायचं तर अशा घटना घडल्याच्या 70% जास्त वेळा भारतामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिलं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा बाष्प असं खेचलं जातं तेव्हा बहुतांश वेळा सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडतो. हा इतिहास पाहता यंदाही पावसाचं प्रमाण कमी राहण्याची जवळपास खात्रीच वाटू लागते. आणि यातली सर्वात काळजी वाढवणारी गोष्ट कोणती माहितीये? हा धोका फक्त या एका वर्षापुरता किंवा चालू हंगामापुरता मर्यादित नाहीये. जर हा एल निनो असाच सक्रिय राहिला तर पुढच्या वर्षीच्या मान्सूनवरही हे संकट घोंगावत राहील. हे एका साखळीसारखं आहे जे भविष्यातही आपले थेट परिणाम दाखवू शकतं. या एक्सप्लेनरच्या शेवटी आपण एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबतो. विचार करा, जर हा बहुवर्षीय एल निनो 2027 पर्यंत असाच टिकून राहिला तर भारतातील शेतीसाठी
आणि दीर्घकालीन स्थिरतेसाठी याचा अर्थ काय असेल? हे इतकं मोठं हवामान संकट जर खरोखरच 2027 पर्यंत लांबलं, तर शेती, अर्थव्यवस्था आणि आपल्या सगळ्यांच्या जनजीवनावर याचे किती सखोल परिणाम होऊ शकतात, हे खरोखरच विचार करण्यासारखं आहे. या प्रश्नाचं उत्तर भविष्यातच दडलेलं आहे. तोपर्यंत निसर्गाच्या या लहरीपणावर लक्ष ठेवून राहणं आणि जागरूक असणं एवढंच आपल्या हातात आहे.